देशना आपण पाहतात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र। सुरुवातीला हेडलाईन्स। माजी आमदार घाटेच्या रूपाने मुखेड मतदारसंघात काँग्रेसच्या अडचणी वाढल्या। बेटमोगरेकर बंधूच्या एकाधिकारशाही विरोधात माजी आमदार घाटेचे बंड। नदीपात्रात विसर्जित केलेल्या गणेश मूर्तीचे विघटन नाही। पाणी कमी झाल्याने आसना नदीच्या काठावर तरंगल्या गणेश मूर्ती। मालपाणी मूकबधीर आणि अपंग शाळेमध्ये पहिल्या दिवशी 200 मस्तिष्क आजाराच्या मुलांवर तपासणी। शेतकऱ्यांसाठी शासनाची SMS सुविधा। गरजू शेतकऱ्यांना कीड नियंत्रणासाठी होते मार्गदर्शन। आता बातमीपत्र विस्ताराने। नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला यावेळी विधानसभा म्हणावी तेवढी सोपी जाणार नाही, कारण काँग्रेसमध्ये आधीच बंडाळी उडाली असून राष्ट्रवादी देखील आगाऊ जागा मागत आहे। नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसला यावेळची विधानसभा निवडणूक म्हणावी तेवढी सोपी जाणार नाही हे निश्चित आहे, कारण यावेळी मागील विधानसभेप्रमाणे अशोक पर्व मुळीच नाहीये। त्याचबरोबर आता विरोधी बाकावरील शिवसेना देखील अधिक प्रबळ झाली आहे। त्यातच आता राष्ट्रवादीनेही आपले जनमत वाढल्याचे कारण दाखवून जिल्ह्यामध्ये आगाऊ जागांची मागणी केली आहे। त्याचबरोबर काँग्रेसचे जुने जाणते नेते देखील पक्ष सोडत आहेत। त्यामुळे एकंदरीतच यावेळची विधानसभा खासदार अशोकराव चव्हाण यांना म्हणावी तेवढी सोपी जाणारी नाहीये। मुखेड मतदारसंघातून मागच्या वेळी जनमत नसलेल्या हनुमंत पाटील बेटमोगरेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती। मुख्यमंत्री नांदेड जिल्ह्याचा असल्यामुळे त्यावेळी हनुमंतराव सहजरित्या निवडून आले होते, परंतु यावेळची स्थिती निराळी आहे। मातंग समाजाचे माजी आमदार अविनाश घाटे हे या मतदारसंघातून आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर आणि जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांची एकाधिकारशाही मोडीत काढण्यासाठी आपल्या समाजाला घेऊन एकवटले आहेत। समाज आजपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याच मागे होता आणि तो आता भविष्यकाळामध्ये आता समाज काय निर्णय घेईल याच्याविषयी मी सुतवाच करणार नाही। आता समाजातले आमचे जे काही संघटना चालवणारे किंवा समाजाचं काम करणारे आमचे नेते मंडळ आहेत सगळे महाराष्ट्रातले, हे सर्व एकत्रितपणे येऊन याच्याबद्दल निर्णय घेईल। आमदार हनुमंत पाटलांना यावेळी शिवसेना नव्हे तर भाजपाच्या उमेदवाराला राजकीय आखाड्यामध्ये भिडावे लागणार आहे। त्याचबरोबर माजी आमदार अविनाश घाटे यांची देखील बंडाळी त्यांना पराभव दाखवू शकते। नांदेड शहरालगत असलेल्या आसना नदीमध्ये 8 दिवसापूर्वी विसर्जित केलेल्या गणेश मूर्तीचे विघटन झाले नाही, त्यामुळे या मूर्ती नदीकाठावर जमा झाल्या आहेत। त्याचेच एक दृश्य। श्री गणेशोत्सव पार पडून 8 दिवस संपलेले आहेत। लाडक्या श्री गणेशाला गणेश भक्तांनी विहीर नदीमध्ये विसर्जित केले आहे। या विसर्जनाच्या खुणा आता दिसू लागल्या आहेत। शहरापासून जवळच असलेल्या आसना नदीच्या काठावर अशा असंख्य गणेश मूर्ती वाहत आल्या आहेत। या गणेश मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनवण्यात आल्या असल्याने या मूर्तींचे नदीच्या पाण्यामध्ये योग्य प्रकारे विघटन झालेले नाही। आपण आहोत आता आसना नदीच्या काठावर। लाडक्या श्री गणेशाचं विसर्जन होऊन जवळपास 8 ते 10 दिवस झालेले आहेत। आता आपण पाहू शकतो की श्री गणेशाच्या मूर्ती कशा प्रकारे नदीमध्ये वाहत येऊन नदीच्या काठावर थांबलेल्या आहेत। या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बनवलेल्या असल्यामुळे या मूर्तींचं विघटन झालेलं नाही, त्यामुळे एक प्रकारे नदीचं प्रदूषण होत आहे। केंद्र शासन नदीचं प्रदूषण होऊ नये यासाठी केंद्रीय स्तरावर कायदा करण्याच्या तयारीमध्ये आहे। राज्य शासन देखील या संदर्भामध्ये गंभीर दखल घेऊन प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती बनवण्याऐवजी इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवण्यासाठी नवीन कायदा बनवेल का हा प्रश्न आहे। गणेश मूर्तीचे योग्य प्रकारे विघटन व्हावे यासाठी या मूर्ती शाडूच्या मातीने अथवा इको फ्रेंडली बनविलेल्या असाव्यात, अशा प्रकारचा संदेश देण्यात राज्य शासन कुठेतरी कमी पडलेले दिसत आहे। केंद्र शासनाने नदीचे प्रदूषण होऊ नये यासाठी हजारो कोटीचा निधी उपलब्ध केलेला आहे, परंतु राज्य शासनाने नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी म्हणावे तसे प्रयत्न सुरू केलेले नाहीत। वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र। घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रीफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल। घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर नांदेड, तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड। संपर्क 94 23 03 50 35। नांदेडच्या खवय्यांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था। स्पेशल थाली दालबाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय। आमरस, श्रीखंड, गुलाबजामुन, मठ्ठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या। खमंग, चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदामाता भोजनालयाशिवाय पर्याय नाही। सुंदामाता भोजनालय, जुना मुंडा, नांदेड। शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह। संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर। बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड। संपर्क 73 50 62 56 56।
प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. अंध, अपंग, मूकबधीर आणि मतिमंद मुलांना समाजाने आणि कुटुंबानेही दुर्लक्षित केलेले असते. अशा वेळी राजस्थानी शिक्षण संस्थेसारख्या संघटनांनी एकत्रित येऊन या मुलांना उपचार आणि आवश्यक साहित्य मोफत उपलब्ध करून दिले आहे. जगामध्ये अनेकांना निसर्गाचा एक प्रकारे शापच मिळालेला आहे. जन्मतः अपंग, मतिमंद आणि मनोरुग्ण असलेल्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्यावर योग्य उपचार केले तर त्यांना पुनर्जीवन मिळू शकते, परंतु उपचाराअभावी अशा रुग्णांचे जीवन उद्ध्वस्त होण्याची भीती असते. समाजात या रुग्णांवर योग्य उपचार करण्यासाठी क्वचितच सुविधा उपलब्ध असतात. त्यातही ज्या मुलांच्या पालकांनाही त्यांच्याकडे लक्ष देण्यास वेळ नसतो, तिथे त्यांच्याकडे इतर कोण लक्ष देणार. परंतु मुंबईतील वाडिया हॉस्पिटल, जय वकील संघ तसेच राजस्थानी एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने या रुग्णांवर उपचार करण्यासाठी मागील 8 वर्षापासून प्रयत्न केले जात आहेत. आज शहरातील मालपानी मुकबधीर शाळेमध्ये या रुग्णांची मोफत तपासणी आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जो भी जरूरी है उनको देते हैं. जिसकी बोली की तकलीफ, स्पीच थेरेपी, जिसको आखिरी की प्रॉब्लम है ईजी कराते हैं, जिसकी बुद्धि पे जेनेटिक की प्रॉब्लम है हम लोग MRI करवाएंगे, जिसको जूते की, व्हील चेयर का, चलने के लिए कुछ जरूरी है वो हम उनको बना के मदद देते हैं. और लास्ट में हम उनकी स्वभाव की देखते हैं और उनका न्यूट्रिशन भी देखते हैं. जिसकी कमजोरी है विटामिन का सब सप्लीमेंट देते हैं और लास्ट में जिसको पैसे की प्रॉब्लम है उनको दवा भी देते हैं. आज घेण्यात आलेल्या शिबिरात नांदेडसह हिंगोली, परभणी, लातूर, यवतमाळ, बीड, उस्मानाबाद, वाशिम आदी जिल्ह्यातून जवळपास 200 रुग्ण आले होते. या रुग्णांवर विशेष तज्ज्ञ अनैता हेडगे यांच्या टीमने उपचार केले, तर रामलालजी बायती, रामनारायण काबरा, ओमप्रकाश जिल्हा, मदनूरकर, श्रीमती डॉक्टर बजाज आदींची उपस्थिती होती. अशा प्रकारच्या शिबिर आयोजनाने समाजाकडून दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या रुग्णांवर योग्य उपचार होतील, त्याकरिता असे शिबिर आवश्यक आहेत. शेतकरी नेहमीच कोणत्या ना कोणत्या नैसर्गिक आपत्तीला बळी पडत असतो. पिकांवर पडणारे रोग आणि कीड यापासून पिकांना संरक्षण मिळावे यासाठी केंद्र शासनाने कॉल सेंटर सुरू केले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना मोबाईल SMS द्वारे मार्गदर्शन मिळत आहे. मागील वर्षापासून केंद्र शासनाने शेतकऱ्यांना पिकावरील अळी आणि रोग नियंत्रणासंदर्भात मार्गदर्शन आणि पूर्वसूचना देण्यासाठी SMS सुविधा सुरू केली आहे. ही योजना संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत असून नांदेड जिल्ह्यामध्ये देखील हजारो शेतकरी या सुविधेचे लाभार्थी आहेत. नांदेड उपविभागाअंतर्गत येणाऱ्या नांदेड, बिलोली, अर्धापूर आदी तालुक्यांमध्ये जवळपास 15,000 शेतकऱ्यांना या सुविधेचा लाभ होत आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी या संदर्भात बोलताना माहिती दिली की कीड कोणती आलेली आहे ते सर्वेक्षण करत नोंदी घेतात आणि बुधवारी उपविभागात येऊन तो डाटा जो आहे की कोणती किडी आलेली आहे तो आमच्याकडे डाटा देतात आणि तो डाटा आम्ही ऑनलाईन भरतो आणि तो विद्यापीठाला डाटा जातो. तो गेल्यानंतर विद्यापीठामार्फत आपल्याला सल्ला येतो आणि तो सल्ला आम्ही शेतकऱ्यांना मोबाईलच्या द्वारे आम्ही SMS सुविधेमार्फत शेतकऱ्यांना तो सल्ला दिला जातो. शेतकरी नेहमीच कोणत्या ना कोणत्या नैसर्गिक आपत्तीखाली चिरडला जातो. शेतकऱ्यांना अशा वेळी कोणत्या प्रकारचे मार्गदर्शन मिळत नाही. त्याकरिता शासनाने लागू केलेली ही SMS सुविधा शेतकऱ्यांना निश्चितच लाभदायक ठरत असून त्याकरिता कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी कितपत जबाबदारी स्वीकारून ही योजना जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात यावर या योजनेचे यश अवलंबून आहे. शेवटी पुन्हा हेडलाईन्स. माजी आमदार घाटेच्या रूपाने मुखेड मतदारसंघात काँग्रेसच्या अडचणी वाढल्या. बेटमोगरेकर बंधूच्या एकाधिकारशाही विरोधात माजी आमदार घाटेचे बंड. नदीपात्रात विसर्जित केलेल्या गणेश मूर्तीचे विघटन नाही. पाणी कमी झाल्याने आसना नदीच्या काठावर तरंगल्या गणेश मूर्ती. मालपानी मुकबधीर आणि अपंग शाळेमध्ये पहिल्या दिवशी 200 मस्तिष्क आजाराच्या मुलांवर तपासणी. शेतकऱ्यांसाठी शासनाची SMS सुविधा. गरजू शेतकऱ्यांना कीड नियंत्रणासाठी होते मार्गदर्शन. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचे हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.